सोलापूरचे सुप्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी 18 एप्रिल रोजी राहत्या घरी स्वतःला संपवून घेतलं होतं। या प्रकरणातल्या अपडेट्सनी लोकांच्या मेंदूचा ताण तेवढा वाढला, पण स्ट्रॉंग कारण काही समोर आलं नाही। कधी मनीषा तर कधी वळसंकरांची सून यांच्यावर संशय वाढला, तर सून तिच्या वडिलांसोबत गायब झाल्यानंतर तो संशय अधिकच वाढला। दरम्यान काल कोर्टातल्या सुनावणीनंतर अटकेत असलेल्या आरोपी मनीषा माने मुसळे हिच्या नव्या आर्थिक व्यवहाराची माहिती समोर आली आहे। पोलिसांच्या माहितीनुसार तिने एसपी न्यूरोसायन्स हॉस्पिटलमध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक फसवणूक केली असण्याची शक्यता वर्तवण्यात येते। त्यामुळे या प्रकरणाचा तपास अधिक सखोल करण्यासाठी पोलिसांनी तिच्या कोठडीची मागणी केली होती। मनीषा मुसळे ही सध्या न्यायालयीन कोठडीत आहे, मात्र तपासासाठी गरज भासल्याने तिला पुन्हा सोलापूर सत्र न्यायालयात हजर करण्यात आलं। यावेळी पोलिसांनी तपासाशी संबंधित नव्या बाबी कोर्टात मांडल्या। सरकारी पक्ष आणि आरोपीच्या वकिलांमध्ये झालेल्या युक्तिवादानंतर न्यायालयाने पोलिसांची मागणी मान्य करत मनीषा मुसळेला आणखी 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली। या प्रकरणामुळे शहरात खळबळ उडाली असून डॉक्टर वळसंकर यांनी स्वतःला का संपवलं असेल याचा नेमका तपशील शोधण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत। मनीषाच्या चौकशीतून आणखी महत्त्वाची माहिती समोर येण्याची शक्यता वर्तवली जाते। पण आतापर्यंत काय समोर आलंय आणि या केसमध्ये अजून कुठली नवीन अपडेट आहे तेच आज आपण जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी काजल भालेराव आणि तुम्ही बघता विशेष भारी। मंडळी, काल तपास कार्यात समाविष्ट असलेल्या पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणात आतापर्यंत 42 साक्षीदारांची चौकशी पूर्ण झाली आहे। मनीषा मुसळे माने हिने एसपी न्यूरोसायन्स हॉस्पिटलमध्ये आर्थिक अपहार केल्याचा संशय व्यक्त करण्यात आलाय। तिच्या नावावर 3 बँक खाती आढळली असून त्यात सुमारे 70 लाख रुपयांची रक्कम जमा असल्याचं उघड झालंय। विशेष म्हणजे या रकमेसंदर्भात कुठलाही कर भरलेला नाही असं पोलीस सांगतात। या खात्यातील 70 लाख रुपयांपैकी 39 लाख रुपये पगाराशिवाय इतर कुठल्या स्रोतातून आले याचे स्पष्टीकरण मनीषा देऊ शकलेली नाही असा पोलिसांचा युक्तिवाद आहे। शिवाय तिने हॉस्पिटलमधील कर्मचाऱ्यांना रोख रक्कम देऊन त्यांच्याकडून स्वतःच्या खात्यात पैसे ट्रान्सफर करून घेतल्याचा गंभीर आरोपही करण्यात आलाय। संपूर्ण व्यवहार अत्यंत संशयास्पद असून याचा सखोल तपास सुरू आहे असं पोलिसांनी स्पष्ट केलंय। मात्र मनीषा मानेच्या वकिलांनी कोर्टात युक्तिवाद करत सांगितलंय की मयत डॉक्टर शिरीष वळसंकर किंवा फिर्यादी डॉक्टर अश्विन वळसंकर यांनी कधीही मनीषा यांच्यावर थेट आर्थिक गैरव्यवहाराचा आरोप केलेला नाही। त्यामुळे पोलिसांनी केवळ जामीन अर्जाला विरोध करण्यासाठीच जुन्या मुद्द्यांना पुन्हा उजाळा दिलाय असा दावा त्यांनी केला। युक्तिवादात त्यांनी स्पष्ट केलंय की पोलिसांकडे आर्थिक अपहाराबाबत ठोस नवे पुरावे नाहीत आणि तपासात फारसं काही उघडकीस आलेलं नाही। दुसरीकडे पोलिसांनी तपास पूर्ण न झाल्याचा दाखला देत मनीषाला अजून कोठडीची गरज असल्याचा आग्रह धरलाय। न्यायालयाने दोन्ही बाजूंनी मांडलेले मुद्दे विचारात घेत मनीषा मुसळे माने हिला 2 दिवसांची वाढीव पोलीस कोठडी सुनावली आहे। न्यायालयाच्या या निर्णयानंतर पुढील तपासात काही नवीन तपशील समोर येण्याची शक्यता वर्तवली जाते आणि त्यामुळे प्रकरण अधिक गहिरं होण्याची चिन्ह आहेत। न्यूरोफिजिशियन डॉक्टर शिरीष वळसंकर यांच्या गूढ मृत्यू प्रकरणात एक नवं वळण समोर आलेलं आहे। या प्रकरणातील तपास अधिकाऱ्यांना उद्देशून सून डॉक्टर सोनाली वळसंकर आणि त्यांचे वडील डॉक्टर दिलीप जोशी यांच्या वतीने एक निवेदन सोशल मीडियावर व्हायरल झाले। या निवेदनात माध्यमांद्वारे होणारी मानहानी थांबवण्याची मागणी केली जाते। मात्र हे पत्र अधिकृत लेटर पॅडवर नाही आणि त्यावर स्वाक्षरी अथवा शिक्क्याचीही पुष्टी नाही। त्यामुळे या निवेदनाच्या विश्वासार्हतेबाबत साशंकता निर्माण झाली आहे। काही जण हे पत्र माध्यमांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणण्याचा प्रयत्न असल्याचं म्हणत आहे। या निवेदनात असा दावा करण्यात आलाय की डॉक्टर वळसंकर केसची चौकशी सुरू असतानाही माध्यमे हेतुपुरस्पर वेगळ्या दिशेने विषय वळवत आहे। सोनाली आणि त्यांच्या वडिलांच्या नावाचा आणि फोटोचा आणि नात्याचा वापर परवानगीशिवाय केला जातोय। ते गावात असतानाही ते देश सोडून गेले असा खोटा प्रचार करण्यात आलाय। हॉस्पिटलची अंतर्गत माहिती आरोपी महिला मनीषाच्या सहकाऱ्यांकडून लीक होत असल्याचा संशयही त्यांनी व्यक्त केलाय। त्यामुळे खोटी माहिती देऊन मानसिक त्रास दिला जात असून अशा माध्यमांवर कारवाई करावी अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे। आता सोनाली यांच्यापेक्षा मनीषा माने या आरोपी महिलेभोवती संशयाची सुई जास्त फिरते, पण वेगळं कारण असतानाही आर्थिक गैरव्यवहारातून डॉक्टरांनी हे पाऊल उचललं असल्याचा नवा जावई शोध पोलिसांनी लावल्याचं मनीषाचे वकील प्रशांत नवगिरे यांनी न्यायालयात सांगितले। शेकडो कोटींचा मालक असलेले डॉक्टर शिरीष असा किरकोळ रकमेमुळे असा निर्णय घेतील हे कुणालाच पटणारे नाही असा युक्तिवाद त्यांनी केला। जामीन अर्जास अडचण यावी म्हणून पोलिसांनी हा नवा मुद्दा उपस्थित केल्याचंही ॲडव्होकेट नवगिरे म्हणाले। तर पोलिसांनी असा युक्तिवाद केलाय की रुग्णालयातील 5 व्यक्तींना रोख रक्कम देऊन त्यांच्याकडून ऑनलाईन रक्कम त्यांनी स्वतःच्या खात्यात घेतली। रुग्णालयाच्या कॅशियर शीतल केत या मनीषा यांनी सांगितल्याप्रमाणे रुग्णांकडून 10,000 पर्यंत रक्कम रोखीने घेत होत्या।
आयकर न भरलेले 70,43,160 रुपये मनीषा यांच्या खात्यात आढळले. आता या दाव्यामुळे आणि प्रतिदाव्यांमुळे सोलापूरच्या प्रसिद्ध मेंदूविकार तज्ज्ञ डॉक्टर शिरीष वळसंकर यांच्या मृत्यूची केस अजूनही गुंतागुंतीची झाली आहे. आतापर्यंत 26 दिवस झाले असूनही पोलीस तपासात फारशी प्रगती झालेली नाही. वळसंकर हॉस्पिटलमधील प्रशासकीय अधिकारी मनीषा मुसळे माने यांना अटक अद्याप झालेली नसल्यामुळे या प्रकरणात अनेक प्रश्न अनुत्तरित राहिले आहेत. गृहराज्यमंत्री योगेश कदम सोलापूर दौऱ्यावर असताना त्यांनी या प्रकरणाच्या तपासाची माहिती घेतली. पत्रकारांनी पोलिसांकडून माहिती मिळत नसल्याची तक्रार केली असता कदम यांनी पोलीस अधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना दिल्या की गोपनीय बाबी वगळता बाकी सर्व माहिती माध्यमांना पुरवली जावी आणि कोणत्याही प्रकारे माहिती दाबली जाणार नाही. शिवाय डॉक्टर सोनाली वळसंकर आणि त्यांच्या वडिलांनी जे निवेदन दिलं होतं, जे पोलिसांनी तातडीने व्हायरल केलं, मात्र हे निवेदन खरोखर त्यांनीच दिलंय का की माध्यमांवर दबाव आणण्यासाठी वापरलं जातंय, याचा तपास करण्याचे आदेशही मंत्री कदम यांनी दिले आहेत. तपासाबाबत पारदर्शकता राखावी अशी अपेक्षा मंत्री कदम यांनी व्यक्त केली असून पोलिसांच्या भूमिकेवर माध्यमांमध्ये नाराजी व्यक्त होते. मंडळी, सगळी केस बघता वळसंकरांच्या मृत्यूचा गुंता सुटेल की आणखी वाढेल? तुम्हाला काय वाटतं? कमेंट करून नक्की सांगा आणि सोबतच विश्वास भारीला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.